वर्धा जिल्ह्यातील वाघोली उच्च प्राथमिक शाळेत झालेल्या विषबाधा प्रकरणी मध्यान्ह भोजनातून देत असलेले अन्न व पिण्याच्या पाण्याचे नमुने तपासणी करता पाठवण्यात आलेले होते। त्यानंतर सदर प्रकरणी सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात येईल अशी माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र रहमान यांनी दिली। जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा वाघोली पंचायत समिती हिंगणघाट येथे शाळेच्या मध्यान्ह भोजनातून 49 विद्यार्थी व 2 शिक्षकांना विषबाधा झालेली आहे। त्यापैकी 15 विद्यार्थ्यांची प्रकृती चांगली असल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी झालेली असून उर्वरित 34 विद्यार्थी व शिक्षक यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरळीत सुरू असून सर्व विद्यार्थी व शिक्षकांची प्रकृती धोक्याबाहेर आहे। याबाबत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र रहमान व डॉक्टर नीतू गावंडे, शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद वर्धा गट, शिक्षणाधिकारी पंचायत समिती हिंगणघाट व शालेय पोषण आहार अधीक्षक हिंगणघाट यांनी जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा वाघोली पंचायत समिती हिंगणघाट तसेच रुग्णालयात उपचार घेत असलेले विद्यार्थी व शिक्षकांची रुग्णालयात जाऊन भेट घेऊन त्यांच्या तब्येतीची चौकशी केली। मध्यान्ह भोजनातून देत असलेले अन्न व पिण्याचे पाण्याचे नमुने तपासणी करता पाठवण्यात आलेले आहे। त्यानंतर सदर प्रकरणी सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात येईल, याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी व शिक्षणाधिकारी यांनी सांगितले। आमदार समीर कुणावर यांनी सुद्धा रुग्णालयामध्ये जाऊन विद्यार्थ्यांची भेट घेतली आहे। महान्यूज करता सतीश काळे, वर्धा।